कोल्हापूरमधील नागावामध्ये जमिनीच्या वादामधून राडा झाला आणि चौगुले कुटुंबियांचा ऐतवडे कुटुंबियांवर तलवार आणि कोयत्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या प्राणघातक हल्ल्यामध्ये 9 जण जखमी झालेले आहेत आणि 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। हातकणंगले तालुक्यामधील नागाव इथल्या प्रभाकर ऐतवडे आणि चौगुले यांच्यामध्ये शेतामधील रस्त्यावरून दीर्घ काळापासून वाद सुरू आहे आणि महसूल नोंदीनुसार हा रस्ता ऐतवडे यांच्या मालकीचा असून पोलिसांनी सुद्धा चौगुले यांना या कामामध्ये अडथळा न आणण्याची नोटीस बजावलेली होती। मात्र ऐतवडे कंपाऊंड घालत असताना चौगुले यांनी बाहेरून 30 ते 35 नातेवाईकांना बोलावून घेतलं। 4 चाकी गाड्यांमधून आलेल्या टोळक्यानं तलवारी, कोयते, हॉकी स्टिक्स आणि लोखंडी सळ्यांनी ऐतवडे कुटुंबियांवर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये सुधाकर ऐतवडे, हर्ष ऐतवडे, अभिजित सूर्यवंशी, पार्थ जाधव हे चौघे गंभीर जखमी झालेले आहेत। तर पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेतलेलं असून एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। बातमी आहे कोल्हापूरच्या नागावमधून। जमिनीचं प्रकरण होतं आणि याच प्रकरणामधून 2 कुटुंबियांमध्ये हा राडा झालेला आहे आणि या हल्ल्यात 9 जण जखमी झालेत। 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ही 2 कुटुंब होती आणि याच 2 कुटुंबियांमध्ये जमिनीच्या वादामधून राडा झाला।